फॉरेक्स ट्रेडिंग जर तुम्ही करत असताल किंवा करायचा विचार करत असताल किंवा शिकत असताल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी. ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये बऱ्याच प्रकारे स्कॅम होतात किंवा फॉरेक्स ट्रेडिंग लिगल आहे, इलिगल आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट केले रिटर्न आले नाहीत, डिपॉझिट केलं विड्रॉल आलं नाही, असे बरेचसे इश्यू तुम्हाला कधी ना कधी फेस करावे लागले असतील. ठीक आहे. तर मग नेमकं एक्झॅक्टली असतं काय हे किंवा फॉरेक्स मार्केट हे चालतं कसं. तर पहिला पॉईंट येतो यामध्ये, फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये लिगल आहे की इलिगल आहे. तर फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये कम्प्लिटली इलिगल मध्ये येते. का इलिगल मध्ये येते तर इंडियन गव्हर्नमेंटला ज्या गोष्टीचा टॅक्स पे केला जात नाही त्याला इलिगल मध्ये कन्सिडर केलं जातं. आणि फॉरेक्स ट्रेडिंगला तुम्ही शो करू शकत नाहीत आणि त्यावरती तुम्ही टॅक्स पे करू शकत नाहीत, म्हणून हे कम्प्लिटली इलिगल मध्ये येतं. तर इंडियामध्ये काय आहे की एक फेमा ऍक्ट आहे. फेमा ऍक्ट काय सांगतो की तुम्ही डायरेक्टली एखाद्या अदर कंट्रीच्या ब्रोकरमध्ये किंवा डायरेक्टली एखाद्या विदेशामध्ये तुम्ही पैसे पेमेंट करू शकत नाहीत किंवा ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. मग याचा बेनिफिट इंडियामध्ये कसा घेतला जातो की इंडियामध्ये मग चालतं P2P ट्रान्झॅक्शन. P2P ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की सपोज तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे, तुम्हाला एका इंडियन अकाउंट किंवा इंडियन अकाउंट दिलं जातं, त्यामध्ये आपण पेमेंट डिपॉझिट करतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला ब्रोकरच्या अकाउंटला डॉलर शिफ्ट करून दिले जातात. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करता. ज्यावेळेस विड्रॉल करायचं असेल त्यावेळेस पण विड्रॉल तुम्हाला एका इंडियन अकाउंट मधून येतं, तुमचे डॉलर त्या ठिकाणी मायनस केले जातात. क्लिअर आहे. या पद्धतीने इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग कम्प्लिटली चालत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे स्कॅम पैकी जर एक स्कॅम असेल तर तो म्हणजे आहे ब्रोकर स्कॅम. आता ब्रोकर स्कॅम काय चालतो, ब्रोकर स्कॅम म्हणजे काय की ऐकलं असेल पहा, डिपॉझिट केलं पण विड्रॉल नाही भेटलं किंवा एखाद्या ब्रोकरमध्ये तुम्ही काम करताय तुम्हाला विड्रॉल भेटत नाही. एक्झाम्पलसाठी जर पाहायचं झालं तर टीपी ग्लोबल मध्ये झालेला गोष्ट किंवा मार्वल एफएक्स मध्ये झालेली गोष्ट, शायनिंग स्टार मध्ये झालेली गोष्ट, क्लिअर आहे, किंवा काना कॅपिटल्स मध्ये झालेली गोष्ट. यामध्ये काय झालं की तुम्ही डिपॉझिट केलं पण तुम्हाला एंड ऑफ द डे तुम्हाला विड्रॉल नाही भेटलेलं. बरोबर आहे. मग या गोष्टी काय होतात की इंडियामध्ये तर हे लिगल नाहीये, त्यामुळे तुम्हाला यावरती रिॲक्ट करता येत नाही. ब्रोकरला कम्प्लिटली माहिती आहे की इंडियामध्ये 5 रुपयाचा फ्रॉड करा किंवा 500 करोडचा फ्रॉड करा, केस सेमच लागते, त्यामुळे हे इझिली करतात. क्लिअर आहे. आता या सिच्युएशन मधून आपण कसं वाचू शकतो की इंडियात जे की ट्रस्टेड ब्रोकर आहेत, टॉपचे ब्रोकर आहेत, आपण त्यांच्यासोबतच काम केलं पाहिजे. जे की ऑफलाईन ब्रोकर आहेत, जे की तुम्हाला कोणतरी सजेस्ट करते, याच्यात कर रे त्याच्यात कर, त्यांची वेबसाईट नसते, काही नसतं, डायरेक्ट MT5 ला रजिस्टर्ड असतात आणि डायरेक्ट त्या ठिकाणी ट्रेड केले जातात. मग अशा ठिकाणी आपण ट्रेडिंग करायची नाही. आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट येतो यामध्ये, इन्व्हेस्टमेंट स्कॅम. आता इन्व्हेस्टमेंट स्कॅम कसा असतो की हे चालतं कम्प्लिटली नेटवर्क मार्केटिंग टाईप. तुमच्या ओळखीचा कोणतरी असतो किंवा नेटवर्क मार्केटिंग मधला कोणता तर माणूस येतो, एवढे पर्सेंट रिटर्न देऊ, तेवढे पर्सेंट रिटर्न देऊ, तुम्ही टाकून तर बघा, ₹1,00,000 टाका, 10,000 टाका, असं सांगितलं जातं. मग त्या ठिकाणी आपण पैसे टाकतो. टाकल्याच्या नंतर 2-4 महिने एकदम व्यवस्थित चालतं, पण त्यानंतर काय होतं की तुम्हाला त्यातून विड्रॉल येणं किंवा पे आउट येणं डिले व्हायला लागतात. ब्रोकरमध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 ते 3 दिवसाच्या वर जर डिले होत असेल तर त्या ठिकाणी ब्रोकर तुमच्यासोबत स्कॅम करतो, समजून जायचं. क्लिअर आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट स्कॅम मध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा तुम्हाला 3%, 5%, 10%, 15%, 20-20%, 30-30% जर तुम्हाला कोणी कमिटमेंट करत असेल जे की रिअलिस्टिक नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली नाही पाहिजे. का तर लालच करून जर यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुमचा एंड ऑफ द डे पैसा कम्प्लिटली जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट येतो यामध्ये की सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लेवलवरती किंवा मोठ्या लेवलवरती जर गोष्ट कोणती चालू असेल तर ते म्हणजे क्लासेस स्कॅम. क्लासेस स्कॅम कसा चालतो की तुम्हाला बाबा फेक PNL दाखवले जातात. सोशल मीडियावरती एखाद्याचे फॉलोअर्स वाढले, थोडासा पॉप्युलर झाला तर काय केलं जातं की PNL दाखवले जातात. सर माझा एवढा प्रॉफिट आहे, एवढे टाकले होते, एवढे आले, हे झालं ते झालं. त्याचे रील्स वगैरे बनवतात लोक आणि त्यातून काय करतात, ऑडियन्स गेन करतात आणि त्यानंतर त्यांनी क्लासेस चालू करतात. मला सांगा, फॉरेक्स मार्केटमध्ये जर एखाद्या ऑफलाईन ब्रोकर किंवा कोणत्याही ब्रोकरकडे जर गेला तो आणि त्याला जर PNL बनवून घ्यायचा असेल ना, तो इझिली PNL बनवून घेतो. सर तुम्हाला किती लाखाचं, किती करोडचं विड्रॉल पाहिजे सांगा, तुम्हाला तेवढे करोडचं विड्रॉल त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला एंट्री दाखवू शकतात. त्यामुळे हे जे PNL वगैरे दाखवतात हे सगळं फेक चालतं. क्लिअर आहे. जे की जेन्युइन ब्रोकर आहेत अशा ब्रोकरचे काही ओरिजिनल पे आउट पण असतात किंवा ओरिजिनल PNL पण असतात, पण बरेचसे मॅक्झिमम जे क्लासेस प्रमोट वगैरे करतात त्यांचे काय फेक PNL आपल्याला पाहायला भेटतात आणि आपण त्यांच्याकडे पाहून वाटतं की यार हा खूप सक्सेसफुल ट्रेडर आहे किंवा एकदम प्रॉफिट चांगला जनरेट करतोय, आपण याकडे गेलं पाहिजे. मग आपण त्याकडे क्लासेस लावतो. क्लासेस लावल्याच्या नंतर त्यांना पूर्णपणे शिकवतो, पण एंड ऑफ द डे त्याची स्ट्रॅटेजी किंवा त्याच्या नॉलेज मधून आपल्याला काहीच बेनिफिट्स होत नाही. बरोबर आहे. मग त्यानंतर आपल्याला समजतं की यार यांच्यासोबत स्कॅम झाला. मग त्यानंतर आपण दुसऱ्या एखाद्याकडे पाहतो, मग त्याच्याकडे क्लासेस करतो, नंतर परत दुसऱ्या एखाद्याकडे पाहतो, मग कंटिन्युअसली आपण 2-4 ठिकाणी क्लासेस करतो. आणि क्लासेसची फीस सुद्धा छोटी छोटी गोष्ट शिकवायची जर म्हणलं तर 15-15, 30-30, 40-40, 45-45 हजारापर्यंत फीस महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली घेतली जाते. काय आहे की मराठी माणूस आपला माणूस म्हणून काय करतायत लोक, सरळ सरळ आपल्याला येड्यात काढतायत. मग अशा ठिकाणी आपल्याला क्लासेस वगैरे करायचे नाही. तो खरंच जेन्युइन आहे का, खरंच त्याला नॉलेज आहे का, हे सगळं काही पाहूनच त्याकडे तुम्ही क्लासेस जॉईन केले पाहिजेत, अदरवाईज तुम्ही नाही केले पाहिजे. आता या गोष्टी सगळ्या मी हवेत बोलतोय का
किंवा या गोष्टीचं काही प्रूफ आहे का? तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ब्रोकरच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल ब्रोकरचे डिपॉझिट, विड्रॉल, त्यांनी केलेले स्कॅम, त्यांनी किती करोडचा फ्रॉड केला, त्यांच्यावर पडलेल्या केसेस आणि त्यांच्याकडे काय काय फ्रॉड झाले, सगळ्यांचं विथ प्रूफ आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये क्लासेसचे पण असतील, स्टुडंटचे रिव्ह्यू पण पाहायला भेटतील तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इन डिटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट या गोष्टींपासून थोडंसं अवेअर राहा. चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा चुकीच्या ब्रोकरच्या नादाला लागू नका किंवा जास्त रिटर्नच्या नादाने तुम्ही चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करू नये. क्लिअर आहे? तुम्हाला जर करायचंच असेल फॉरेक्स ट्रेडिंग प्रॉपर पद्धतीने तर इंडियामध्ये प्रॉपर काही ब्रोकर आहेत, त्यांच्याकडे प्रॉपर अकाउंट ओपन करा आणि स्वतः करा. दुसऱ्याकडे फंड द्यायच्या भानगडीत पडू नका किंवा चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊ नये किंवा चुकीच्या माणसांनी आपल्याला फसवणूक करू नये. क्लिअर आहे? मग अशा गोष्टींकडे प्रॉपर लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करा आणि अलर्ट राहून कामं करा. ठीक आहे? आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.